गेल्या वर्षभरापासून शासनाच्या उपाययोजना होत आहेत। यामध्ये किती नियमानुसार कोरोना आटोक्यात आला आहे? महापालिकेचे आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी समक्ष हॉस्पिटलमधील पेशंट लोकांना भेट दिली आहे का? हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे, त्याकडे प्रशासनाचं लक्ष आहे का? हातावर पोट असणाऱ्या गरीब जनतेच्या भुकेशी हे खेळत आहे प्रशासन। यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, गायक, लेखक, ढोलवादक, बँजोवादक, शिलाई मशीन करणाऱ्या महिला, विडी कामगार, लेबर, नवीपेठमध्ये काम करणारे तसेच हातावर पोट असणारे हजारो गरीब लोकांना भुकेला सामोरं जावं लागत आहे। तसेच रमजानचा पवित्र महिना असून कडक निर्बंध देण्यात आले आहेत। हे आदेश मागे घेण्यात यावे, अन्यथा आरबी दयावान संस्थेच्या मार्फत रस्त्यावर उतरण्यात येईल। यावेळी आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, राहुल दुपारगुडे तसेच सूरज गायकवाड, अमोल शिंदे, अजय सिंग, तौसिफ शेख, विश्वरत्न कांबळे, रविकांत बाळशंकर, बुद्धभूषण कांबळे, राहुल बाळशंकर आदी उपस्थित होते। वर्ष पूर्ण झालेल्या कोरोना येऊन आतापर्यंत शासनाचे कुठले आतापर्यंत उपाययोजना जनतेसाठी उपयोगी पडलेले आहेत? वर्ष होऊन गेला असताना सुद्धा गरीब लोकांची भूकबळी या ठिकाणी जात आहे। याकडे शासनाचे कुठल्याही प्रकारे लक्ष नाही। फक्त वर्ण कडक शासनाचे निर्बंध आदेश येत आहे, याचा फक्त जनतेने पालन करत आहेत, पण या ठिकाणी गरीब लोकांचे भूकबळी चाललेले आहेत। याकडे शासनाचे पूर्णतः लक्ष नाही। आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन कलेक्टर व आयुक्त साहेबांच्या निदर्शनास सारखं आणून देऊन या ठिकाणी गरीब लोकांकडे त्यांचा पूर्णपणे लक्ष नसल्यामुळे गरीब लोकांना उपासमारीमुळे उपासीला सामोरे जावं लागत आहे। या ठिकाणी काम करणारे जे ऑफलाईन आतापर्यंत केलेत त्यांचंच नाव फक्त ऑनलाईन वरी असल्यामुळे त्यांच्या खात्यावर फक्त पैसे जमा झाले, पण जे लोक लेबर काम करणारे, ठिकाणी व्यवसाय करणारे महिला, बँजो, ढोलक वादक, गायक असे हजारो एक लोक आहेत। या ठिकाणी यांचा कुठलाही विचार केला जात नाही। फक्त शासनाचा कडक निर्बंध येत चाललेला आहे, त्याचा फक्त पुरेपूर पालन जनता करत आहे। पण या ठिकाणी सोलापूर शहरातील झोपडपट्टी एरियात हजारो एक लोक गरीब आहेत, ह्यांच्याकडे कुठलाही लक्ष देता येत नाही। इथं सोलापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य अधिकारी आहेत आणि कधी जाऊन आतापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलला लक्ष दिलेलं आहे का? महापालिकेने आतापर्यंत किती वेळा नाही का, जे दवाखान्याला नाही का त्यांनी जाऊन भेट दिलेली आहे? आज सकाळी मला एकाचा फोन आला, व्हेंटिलेटर नाही। तर या ठिकाणी शासनाचे पूर्णतः लक्ष आहे का हॉस्पिटलकडे? फक्त बेड असणे, व्हेंटिलेटर नसणे, ऑक्सिजन नसणे असं हे चाललंय काय? नेमकं सारखं कंटिन्यू नाही का लॉकडाऊन करण्याचे आदेश देत आहेत। तर या ठिकाणी जर भूकबळी गेली तर शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जबाबदार राहाल।